आत्मचिंतन ज्ञानोबरायांची जो विचारधारा जी बुद्धीमध्ये आपल्या प्रवाहित होती ते बोधीचं माध्यम म्हणजे बोध आहे. आणि बोधानं आपल्या मनाची स्वच्छता आणि नंतर मनाला एक धारणा तयार होते नवीन. फार शक्ती आघात की ज्ञानाची भक्ती आहे. ज्ञान भक्ती कुशावर आहे आणि भेद भक्ती असे भक्तीचे प्रकार आहेत. पण वेदातून ज्ञानाकडे येणं हा वेदाचा मतितार्थ आहे. वेदाचं म्हणणं म्हणतात त्याला. आणि ती भक्ती आपल्याला व्हावी. त्या भक्तीनं आपण सुसंपन्न व्हावे. प्रत्येकाला श्रीमंत व्हावं वाटतं, पैसा असा वाटतं. ते सुख जे आहे व्यवहारिक सुख होते, पण हे सुख हे धन म्हणजे आत्मधन आणि हे सुख म्हणजे चिरंतन नित्य असतं. हे सुख संपत नाही. हे सुख प्रगट होत नाही आणि झाल्यावर संपत नाही. पण परमार्थाची विचारधारा अध्यात्माची जर झाली तर बुद्धीची प्रगती आणि बुद्धीचं वैभव. अन्य नाही तुझी एक केशवराशी इथं प्रमाण बसत येतं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशवराज सकळ सिद्धी. मग बाकीच्या सिद्ध्या मागे येत राहतात. अभेद भक्तीच्या माध्यमातून जेव्हा आपण वेदाला संपवतो आणि आपल्या आपल्या पदावर थांबतो तेव्हा आपला प्रवास सुखाचा होतो. अध्यात्मामध्ये आपल्याला भगवंताचा लाभ होतो. अंतःकरणामध्ये तोच अनुभव येतो आणि सोलच येतो. तो अनुभव असा शब्दाने नाही अनुभवावा लागतो, पण तुमच्या समोर तो मांडला जातो. माहित नाही काय शब्दामध्ये त्याची गुंफण होती. जो बोध आहे त्याच्यातला अनुभव आहे. तो अनुभव शब्दाच्या द्वारे मांडता येत नाही, पण बऱ्याच वेळेस तो बोध प्रगट होतो आपल्या पाठात. ईश्वरी मनोगत असत, आपलं काही नाही. म्हणून हे पुढचं ऐका. आत्मचिंतन हे बुद्धीचं धन आहे. आणि जर आत्मचिंतन तिला भेटले नाही तर ती आणि समाधान तिला मिळत नाही. बुद्धीला नाम जीवाला जे समाधान एक चित्ताला असतं ते आत्मिक समाधान असतं. ते समाधान गुरुच्या बोधातून वेदाच्या ज्ञानातून ओवीच्या शब्दातून बाहेर येतं. ते द्वारे समाधान प्राप्त होण्याचं आणि ते द्वार गुरु उघडून देतात तुम्हाला. म्हणून आयुष्यामध्ये गुरुला महत्व द्यावं. बुद्धीला भगवंताकडे न्यावं. दोन गोष्टी लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये महत्व आपण संसाराला, भौतिक पदार्थाला, नात्याला द्यायला जातो, पण धोका खातो. पण जेव्हा संताला महत्व देतो तो धोका संपतो. त्यात गोष्टीचा अभ्यास करत चला तुम्ही. कारण जिथे धोका आहे तो संसार आहे. जिथे धोकाच नाही तो परमार्थ आहे. जिथे सुख आहे, जिथे ओळख आहे, जिथे तन्मयता आहे तो परमार्थ आहे. जिथे कष्ट आहे, जिथे क्लेश आहे तो संसार आहे. म्हणून क्लेश संपवण्यासाठी आणि आपलं सुख भोगण्यासाठी आपल्याला अध्यात्माकडे यावं लागतं आणि बुद्धीला विचारामध्ये गुंफावं लागतं. विचार करावा लागतो. तरी त्याचं नाव विवेक. जेव्हा बुद्धी विवेकात पाऊल टाकते ना मग ती होती. मग तिला परत फिरायची गरज नाही. विवेकाच्या माध्यमातून देहभाव संपतो. हे विधान लक्षात ठेवा तुम्ही. जेव्हा विवेक जन्मतो ना बुद्धीमध्ये
जसं स्त्रीला मुलगा जन्मतो ना, वंशाचा दिवा होतो, तिला मग आयुष्यभर चिंता आहे, बाप्पा मालक आला प्रॉपर्टीला आणि आधार झाला वृद्धावस्थेला. जसं दोन गोष्टी, जसा मुलगा झाला तर माणूस रिलॅक्स. आजकाल म्हणतात मुलगी असो मुलगा असो, ते म्हणणं करणं ते वेगळं असतं. तुमची भाषा तुमच्या पशी वागून डाळ. आजकाल समच आहे, असंच आहे, तुमची भाषा किंवा गाडवाची भाषा तुमच्या पशी राहते. ती सम काय सम काय तुमच्या कुळाचा उदाहरण, तुमच्या कुळाला पाणी, तुमच्या घरात दिवा, सगळं स्टप होत ना. आजकाल 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 फॅशन झाली कशाची पण. तो चालवतो परंपरा, मान्य. तुमचे कर्म पण छान पाहिजेत ना. म्हणून तर परमार्थाकडे येणं, एक तर हा पुत्र लागतो, एक तर हा पुत्र लागतो. बोधपुत्र झाला केव्हा झाला? बोधपुत्र झाला केव्हा? कोणता म्हातारी मिळली तेव्हा. इकडचा पुत्र नंतर होतो परमार्थात, हा पुत्र कर्माने होतो संसारात. दोन्ही पुत्र असल्यानंतर मग टेन्शन नसतं. मग हे बी नाही ते बी नाही, मग सुख नाही, मग जन्माला फायदाच नाही. परमार्थ धड नाही, साधू संतांची ओळख नाही, न ग्रंथाला प्रेम नाही, न मग शांत नाही, मी द्वैत का द्वैत कळत नाही, मन भगवंताकडे जायला तयार नाही, त्याला भगवंत माहित नाही. तुला काय माहित ते मनाला बुद्धीला? ते माहिती ना मरणारा. नश्वर पदार्थाचा प्रेम म्हणजे पाप आणि शाश्वत पदार्थाची ओळख म्हणजे परमार्थ मोक्ष. ज्या गीतेतून काय सांगितलं, ओवीतून काय सांगितलं, भले शब्दिक अर्थ वाचतात बोलतात, पण तिथपर्यंत पोहोचत नाही. हे तितकंच वर्म जाणून घेतो. तिथपर्यंत पोहोचतो ना, हे संतांचं काम आहे. संतांचं बाकीच्या आयऱ्या गाऱ्याचं नसतं काम ते. तिथपर्यंत जाणं बुद्धीचं, जाता येणं संतामुळं, जाणं तुमच्या पवित्रमुळं, अध्ययनामुळं. भगवंतापाशी जायचं तर अध्ययन, हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यापाशी पोहोचायचं देह पडायच्या अगोदर. त्याला ओळखायचंय. जगाची ओळख काय कामाची? जगाची ओळख म्हणजे दुःख आणि परमात्म्याची ओळख म्हणजे सुख. मग दुःखाकडे जातो आपण, कळतच नाही का. किती सांगायचं ओळखीचे ते असे ते तसे ते, अरे तिथून केवळ दुःख आहे. पण संताची ओळख, संगती आणि भगवंताची प्रतीती, दोन गोष्टी लक्षात घ्या. संताची संगती महान, कुणाला मिळत नाही संत संगती. सगळ्यात महत्वाचा टप्पा आयुष्यातला संताची संगती, आत्मलाभाची प्राप्ती. आत्मलाभ करून देतात ते. त्यांच्या संगतीमध्ये, त्यांच्या सहवासामध्ये, त्यांच्या बोधामध्ये, त्यांच्या अध्ययनामध्ये आणि त्यांच्या कृपेमध्ये सिद्धी आपल्यापाशी येतात. समजायला पाहिजे ना की संताकडे गेले की सगळं संपत, समुद्राकडे गेले की सगळ्या गंगेचे आंघोळ मिळतात. तसं संताकडे गेले की सगळं कळतं आणि सगळं मिळतं. दोन गोष्टी, सगळं कळतं, सगळं मिळतं. जगामध्ये जर महान असेल तर संत आणि ग्रंथ भगवंत. मला हमेशाच बाबत चर्चा करतो या गोष्टीवर. संत ग्रंथ भगवंत हे तिघांना नाही सोडायचं. आपण तिघाला पण सोडतो. तुम्हाला पाणी ओतले किंवा देवाचं झालं, ते भांडी घासतात देवा पाण्यातून काढते.
अर्थ आहे का काय, कुठलंच काय नाही आपलं, निरर्थक आहे. पण एक सांगायचं की आणि बुद्धीला देहाची संगती, ते देहासोबत असतं ना मन, मग तो परमार्थाला अर्थ नाही द्या. मनाने व्यवहार करावा पण टच न होता. करा ना, मन व्यवहार थांबलाच नाही आणि थांबणार पण नाही. ज्ञानी व्यवहार करत नाहीत का? संत करत नाहीत का? करतात. पण व्यवहार करताना भक्ती आणि संबंध नसतो द्यायचा. मग संबंध कोणाचा? भगवंताचा. जेव्हा बुद्धी भगवंताशी एकरूप असते, त्यात आत्मभाव संपलेला असतो आणि आत्मभाव जाग असतो, देहभाव बंद असतो. तर व्यवहार कुणाचा असतो माहित नसतो. म्हणून तर जसं जसं आपण श्रवण करतो तर तसं जशी बुद्धी आघात होती. जसं आपण खाद्य जमिनीत सोन्याची खाण लागते, आधी माती लागते, नंतर सोनं लागतं. पण खणावं तर लागतं ना, नाही भगवंताकडे जावं लागतं ना. आज तुम्हाला जाताच येत नाही, ओवीच कळत नाही तर जाता कसे, न्याय मिळत नाही तिथे राहता कसे, स्वतःच सुख भोगता येत नाही पदार्थातून निघता कसे. विचित्र आहे आपलं खातं. 2 दिवस पाठ न तर प्राणांत वेदना झाल्या मला. तिथे तर आयुष्य तिथं घालायचं संसारात. बघू 24 तास संसारात घाट टाकायचे. कशासाठी बाप्पा? त्यासाठी ज्ञानेश्वरी ज्ञान हा प्रगट झाला उभीच्या माध्यमातून. बुद्धीमध्ये अज्ञान आणि अज्ञान म्हणजे वासनेचा अंकुर आणि अविद्ये. अविद्या आपल्या सोबत, भगवंत आपल्या सोबत नाही. एक लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ आपण. अविद्या आणि अज्ञान म्हणजे काय? ज्या अस्तित्वाला ओळखणे स्वतःची, ज्या बुद्धीला संबंध नाही भगवंताचा, त्याचे नाव अज्ञान. बुद्धीला संबंध नाही कुणाचा? ईश्वराचा. का बरं? तिला ओळखलं नाही म्हणून संबंध नाही, बाकी काहीच नाही. जेव्हा तिने ओळख घेतली तिची ओळख झाली, संबंध झाला. म्हणजे मैत्रिणीची ओळख नाही तर संबंध कुठला? भगवंताची ओळख नाही, संबंध कुठला? भगवंताची ओळख लागू सुरुवात होती तर विवेकाची संपत्ती सुरुवातीला हा विषय चालू होता आपला, बाजूला गेले. जेव्हा अध्ययनामध्ये आणि आत्मसाक्षात्कार करून येण्यामध्ये चरण भक्तीला सुरुवात होते आणि साधक आणि सिद्ध महात्मे एकत्र येतात श्रवणाला, तर बुद्धीचा उच्चांक बदलतो. प्रगती होती बुद्धीची. कसली प्रगती? तिचा मल जातो. मल मल म्हणजे पाप करण्याची वासना कमी होती. तिला आवडत नाही त्या बुद्धीला पाप करायचं. मला कळत नाही पाप सहज होता आतल्यात, न वाणी उघडता. मानसिक पाप, जीभ हलत नाही, काही चलावं लागत नाही, बोलावं लागत नाही, मधल्यामध्ये पाप होत असत. आपलं कल्याण व्हावं आणि आपण साधनेवर यावं. ती साधना श्रवण भक्ती आणि टप्पा आत्मस्थिती, भगवंताची प्राप्ती, लोक विषयाची प्राप्ती. पण जेव्हा श्रवणाकडे येतं मन, समाधान होतं, आत्मकल्याण होतं, जन्मांतराचं पाप पण जातं.
पुण्य वाटतं, शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य कोट्याने कोटी राखतो लोक ती साठो वाटी, तेव्हा ती हरिप्रियाची भेटी सत्य मिळतात. मग ते मस्त असतं आरंभ, अध्ययन, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वबोधाचं शोधन वगैरे वगैरे मोक्षापर्यंत जाते बुद्धी. त्या माध्यमातून जाते. पण जर बुद्धीला माध्यमच नाही जायला कुणीकडे भगवंताकडं, तर जाणार कसे? मग बोध आणि वेद हे माध्यम आहे आणि श्रवणामधून ती बाहेर येते देहातून, जडातून स्वच्छ होते आणि तिला तन्मय व्हायसाठी भगवंताकडे जाते. ते शांत होते आणि तदाकार होते. बोधाच्या माध्यमातून, वेदाच्या साह्यातून, ओवीच्या भावार्थातून ती स्वतःला पाहते. ओवी आरसा आहे बुद्धीचा, स्वतःला पाहता येत, ओळख होते पटकन. मग पहिली ओळख देहाची जाते, तिथं भ्रांती. मी आतापर्यंत भ्रांतीत जगले हे वेदातून कळत. मी खोट्याला प्रेम केलं हे बोधातून कळत. मला अंतःकरण देहात आहे हे ब्रह्मापासून कळत. आणि मी माझ्या भगवंतात आहे हे ज्ञानापासून कळत. म्हणावं का देहाला माझं म्हणावं? जे मन माझं देहाला म्हणते ते ताविदेत पडलेलं गाठ टाकलेलं तुमचं आहेच सदा ना कदा. त्याला अभ्यास नाही, अध्ययन नाही, प्रेम नाही, सत्संग नाही, साधूची कृपा नाही, आयुष्यात तपश्चर्या नाही, त्याच्यापेक्षा अविद्या घाण टाकलेली आहेच आहे. एका जन्माची नाही, अनादी जन्माची, लाखो कोटी जन्मापासून तुम्ही अविद्येला धारण केले. पण संतांच्या संगती साधकानं त्या ईश्वराला मन समर्पित केलंय. ते मन श्रवणाच्या माध्यमातून ईश्वराकडे पोहोचवलंय. ही साधना साधकाची आहे, महान साधना आहे. मनच राम होत, देहाचाच वाद होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो आणि अविद्येचा नाश होतो. तो साधक वास होतो, आपल्या महिमेत राहतो. जगात सगळं गुण असतं, जग त्याच्या सत्तेत नसतच. प्रत्येक भावाचा निश्चय करून भगवंताला एक रूपानं कदा ना कदा ऐक्याचा अनुभव घेणारा परमात्मा त्याच्यासोबत एक रूप असतो, मान भक्त असतो. तो त्या भगवंत भिन्न नसतोच. ईश्वर खरी भक्ती, इथं ज्ञानाची प्राप्ती, इथं जीवन मुक्ती. झालं का जगाला कळत नाही खरे प्रेम काय, खरी भक्ती काय नाही समजत आणि कुणी सांगत पण नाही. व्याकरणाची भाषा, गुगलची भाषा, वकिलाची भाषा खरे मग कोणतावर आहे. त्याला चिंता कर, काय करते ते कर, मला काय. मी आपलं युट्यूब बघून माझं ऐकत बसले होते. सुधरण आपलं ऐकत बसा. फालतू टाइम 12 घंटे 24 घंटे या संसार. आणि आपली या स्वभावा मुखे केवली जैसी अंगिके होणे दे. बघा जैसी अंगिके होणे दे. खूपच मस्त आहे. तैसी आपली सोय देखे आणि आपली या स्वभावा मुखे. तुम्हाला काय आपण चर्चा काय केली की संबंध आणि ओळख. जेव्हा संबंध ईश्वराचा होतो तर देहा संबंध मुक्तो की नाही. गोवी तेच सांगायचं ना, ती सोच बोटे तो गाय. ऐसी आपली सोय देखे
आणि आपल्या स्वभावामुखे हिवली जैसी अंगिके घेऊने दे. खऱ्या आत्मस्वरूपाला जेव्हा बुद्धी जाणते, आपली सोय देते, खऱ्या स्वरूपाला तिनं जाणलं, देहाचं जाणणं संपलं. हिवली जैसी अंगिके घेऊने दे. तसं थंडी अंगाला वाजते. थंडीला थंडी वाजते का? थंडीला थंडी वाजते का? नाही माऊली. आपल्याला झाल्यावर त्याची थंडी आपल्याला होती का? त्याची थंडी त्याला व्हायली, आपल्याला कुठे? मी त्याला बाजूला बघा, मी बाजूला झालो. हिवली जैसी अंगिके घेऊने दे. थंडीला थंडी वाजायली, वाजत नाही. असते का थंडी? थंडी तो तर थंड रूप नाही. थंडी थंडी शरीराला होती ना, थंडीला थंडी होती सांगा. जैसी अंगिके घेऊने दे. थंडीला थंडी वाजत नाही, शरीराला वाजते. तसं ब्रह्मस्वरूप जाणल्यावर आपण त्या पदावर जातो. बघा, खूपच म्हणजे इतका सूक्ष्म भावार्थ आहे. उदाहरण शब्दाकडे चला. तुम्हाला मी काल कोवी विकल्प जाणे सांडून लिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपही. बापरे, मनोरूप राहे केवळे स्वरूपही. संकल्पाचे जाळे जेव्हा मन सोडून देत, ते मन स्वरूप रूप बनत. आज सुंदर मी खूपदा म्हणते, पण काहीतरी असं म्हणजे त्या पहिले कसं आम्ही करायचो, ज्या त्या चिंतनातून ती उभी लिहायचो, पाठ करायचो. आता हिंड वाढले, अभ्यास कमी झालाय, आपली चूक कळतीये, पण चिंतन कमी पडायला म्हणून मी शांत राहते. चिंतन कुठं कमी नाही, एका शब्द एक दिवस चालला त्यामुळे टेन्शन घेणं सोडून गेले. नाहीतर लिखाण अभ्यास खूप टाइम घेणं सध्या नाही. बघू, सुरू करूया. संकल्प जाळे सांडूने गेली या सकाळी. नाना संकल्प जाळे म्हटले. जाळे अनेक वचने म्हणजे संकल्प येतात जातात, येतात जातात, ते थांबत नाही. अशा संकल्पाचं जाळ जेव्हा संपत, मनारूप मग मन केवळ स्वरूप होत. संकल्प आणि विकल्प संपले की मन ब्रह्मरूप झालं, स्वरूप रूप झालं. इथे संकल्प आणि विकल्प आहे, मन ते देहरूप झालं. दोन गोष्टी कळाल्या. अंगावर दोन गोष्टी काय म्हणल्या? स्वरूप होत संकल्प विकल्प. विकार आहे, आणि जेव्हा संकल्प गेला तर विकार गेला, अंतःकरणाने विकार झाला. बरोबर आहे? हो माऊली, बरोबर. आणि जात नाही कसं असता, मला पाहिजे मला पाहिजे, त्यागामध्ये संकल्प तयार होतो, भोगात नाही. इथे त्याग आहे ना, तिथे संकल्प बंद होतात. त्याग म्हणजे वैराग्य, आणि वैराग्याच्या शक्तीतून संकल्पाची उत्पत्ती नसते. दोन गोष्टी लक्षात ठेव. तिथे वैराग्याची शक्ती प्रकट होती, ज्ञानी महात्म्याच्या सोबत साधना, तिथे वैराग्य उत्पन्न होत. ज्वाळा राहतो वैराग्याच्या, तिथं ती धन मान संसार हे संबंध तात्पुरते असतात, व्यवहारापुरते. पण त्यागानंतर भोग नाही, त्यागानंतर शुद्धता, पवित्रता आणि चिन्मयता, तृप्त तयार होती. सांगलं तुम्हाला कधी दिवशी भेटल्यावर. पण त्याग हा आपलं अलंकार ज्ञानी महात्म्याचा. त्याग असावा, त्याग, वृत्तीचा परित्याग, धनाचा परित्याग, विद्येचा त्याग, वासनेचा त्याग, अहंकाराचा त्याग, सगळं त्याग, आणि मग भोग, आत्मभोग. आधी कळत नाही तर आत्मभोग कसा घ्यावा आपण. पण विषयाच्या भोगासाठी जगतो आणि विषयातच राहतो. ब्रह्मभोग कुठे आहे आपल्याला? नाही ना. आपण आपल्या ब्रह्मानुभूतीमध्ये राहावं ना. मला मागं म्हणायची, मी मला देवावर यायचं नाही, आणि माझ्या गुरुबंधूला सारखं फोन करायची. तर ती म्हणली, साहेब ते त्याच्या हातात आहे, तुम्हाला जगातात ठेवले, गपचूप बसा. भूमिकेत दिला सांगणार कसे? त्याने हमीचा प्रश्न करायचे. मला भूमिकेत जायला वाटायला,
काय जाता येत नाही म्हणे. काय करू, कोणचं अध्ययन करू, काय तपस्या करू सांगा, जे म्हणतात ते करते. ते म्हणे नाही करायची काही, काय करायचं नाही तुम्ही म्हणजे हे अमृतानुभवच राहा. अमृतानुभव सांगताना म्हणले होते 20-15 वर्षाखाली, हो 12-14 वर्षाखाली म्हणलं होतं त्यांना. मला भूमिकेत जायचं गुरुजी. आणि खूप जवळचे होते ते गुरुबंधू, महान होते ते कीर्तनकार, बलाढ्य कीर्तनकार आहेत महाराष्ट्राकडले. त्यांनी प्रश्न करायचे, ते हसायचे. मला असा प्रश्न कधीच कोणी केला नाही बाई, नाही द्यायचं भूमिकेत, प्रश्न करू नका म्हणायचे मला. आणि ब्रह्मवरिष्ठ यासाठी तपश्चर्या सुरू होणार, करणार ते, त्याच्यामध्ये आपण जायचं, तिथंच राहायचं आणि श्रमणाला बाधा होत नाही त्यानं. तेव्हा जीवनमुक्ती हातात येते आणि बाजार वृत्ती उत्पन्न होते, तेव्हा खरी आत्मस्थिती असते. त्या आत्मस्थितीमध्ये ऐक्य त्या ईश्वराचं असतं आणि आता करण ते भगवंतात प्रविष्ट असत, ते देहाशी संबंधित नसतात. म्हणून देहाचा बाध असतो, ईश्वर साक्षात्कार असतो, महावाक्याचं फल असतो आणि बोधाचा चमत्कार असतो, गुरुचा प्रसाद असतो आणि त्यावेळेला चिन्मयतेचा आविष्कार असतो. जगातून मन बाहेर असत आणि चिन्मय असत, सुखाकार असत, ते आपल्या महिमेत असत. देहात मन कधीच नसतं, कारण देहातून भिन्न असत. कारण जडाच्या बाद मधल्या देहात नसतं, भिन्न असतं, अलिप्त असतं, तर तो जीवन असत. मग त्याला संसार करू दे, खोटं बोलू दे, शिव्या देऊ दे, भांडण करू दे, त्याला रडू दे, तो करत नाही. कसं एकदा कदाचित झालं रडणं कडणं तर त्याचा संबंध नसतो वृत्तीचा, तर वृत्ती बाधित असते. हे तुम्हाला माहित नाही तर शिकवून मी उद्या 18 अध्याय वगैरे. वृत्ती बाधित आणि वृत्ती अबाधित, वृत्तीचा बाध आणि वृत्तीचा विकार, वृत्तीचा व्यवहार आणि वृत्ती निर्व्यवहार, वृत्तीचा विकार आणि वृत्तीचा संस्कार. वृत्तीचे संस्कार बुजल्या जातात. वृत्ती बाधितान होती, वृत्ती ईश्वरात लीन होती, ऐक्याचा अनुभव घेऊन मग नंतर ती ईश्वरात समर्पित होती. व्यवहार जरी केला तर बट्टा नाही. संस्कार तिथे उत्पन्न होत नाही, ती जीवन मुक्ती. कुठलेही कर्म जर घडलं तर संस्कार आहेत. कुठला व्यवहार झाला तर तो व्यवहार तुम्हाला सांगता येतो मला तो असतो. म्हणजे तो व्यवहारामध्ये पापाने पुण्य उत्पन्न होत नाही. आलं उत्तर. येस यस यस. काय सांगू, मला अडखळ मी आज सदा कधी अडकळू शकत नाही. पहिला टाइम आहे की काय सांगू तुम्हाला त्याच्या पद्धत. जर कर्म झालं तर ते निष्कर्म होतं आणि पाप पुण्य विरहित होतं, ते जीवनमुक्त असं नातं स्थिती असते. कशी असते काय नाही बोललं तुम्हाला, मला टाइम चाललाय गोवी घ्यायची म्हणा. पण पाप पुण्य विरहित जो व्यवहार आहे तो जीवनमुक्त आहे. एवढं तर कळालं की नाही. खरंच होत नाही, पुण्य होत नाही. कारण त्याचा व्यवहार निर्विकार असतो ना. निर्विकार, निर्व्यवहार, निर्व्यापार. व्यापार जरी झाला, व्यवहार जरी झाला, संबंध व्यवहाराचा नसतो ना, कारण संबंध ईश्वराचा असतो. आत्महत्या असतं ना, साक्षात्कारानंतरची भाषा आहे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर वृत्ती व्यवहारात कधीच नसते. मग जर वृत्ती व्यवहारात नाही तर पाप पुण्य कुठला, अज्ञान नाही तर विकार कुठला, आणि विकार नाही तर कर्म कुठला. करून अकर्म, करून अकर्ता, बघून अभक्ता, साक्षी व्हा. संतांचं जे चिंतन आहे त्याचा सार म्हणजे 18 अध्याय. कळालं का माझी भाषा? कधी का नाही तिथे थांबले ती 18 अध्याय तिथे थांबतो. कृष्ण परमात्म्याचा हार्ट म्हणजे 18 अध्याय. कळालं? मी प्रगट होणार. काही दिवस द्वारकेत, काही दिवस मथुरेत, काही दिवस गोकुळात,
आणि काही दिवस रणांगणात, जे स्थान म्हणजे कुरुक्षेत्र. तुम्ही थांबणार आणि कानाला बंद करणार. 18 दिवस गीता लागली. कुणी म्हणते घंट्यात, मूर्ख लोक असतात, घंट्यात गीता सांगितले. तुझ्या बापाला सांगितली का? आणि बोलायला आजकाल कुणी पण 18 दिवसाचा काळ थांबवलाय भगवंतानं. 11 अक्षरी हत्ती घोडी ठप्प केलते. काळ थांबवला काळ. आणि अर्जुन आणि भगवंत एकत्र येऊन कुरुक्षेत्रावर. परवा कसं फोन आलता मागे, मला कुरुक्षेत्राला यायचो, माझ्या पायाकडे जमीन सरकली. कार्य केलं. सगळे विश्वातल्या ग्रंथाचा सार गीता, तुकोबाचा गाथा, प्रस्थांतरे म्हणतात त्याला. भागवत, गीता आणि गाथा, प्रस्थांत ग्रंथ ते 3. ज्या ग्रंथातून ईश्वराचं रूप प्रगट केला, ज्या ग्रंथाने विश्वामध्ये असलेल्या सगळे ग्रंथाचा सार टाकला, आणि ज्या ग्रंथानं ते ग्रंथ ज्यानं हृदय केले, त्याला काना काना तयार झाला, प्रगट झाला. मग त्याला राम म्हणा की काना, तुमच्याच वेद आहे, आमच्यात नाही. तुम्हाला आकला नाही त्याला आम्ही काय सांगू? नावाला बोलायचं का नावाच्या पलीकडे जायचं हेच ते ठरवायचं. आम्हाला काय माहिती? आम्हाला दुधातच काय काढता येते? दुधाला बघते ते. आम्हाला तापवायचं नाही दुधाला. मला मग काय नाही तुम्हाला, मग तुम्हाला ना लोणी ना तुम्हाला साय, तुम्हाला फळूक पाणी पिया. छाछ तुमको, सार हमको, पिओ छाछ. खरे माहित नाही ना. जे भगवंतानं रूप केलं ते रूप नाहीच आहे ना. हे वेद वरी हात करतो, हे मूर्ख म्हणतात तेच रूप आहे. नारूप कुठे गेलं मग त्याच? आधी तो अरूप आहे, मग तो साकार आहे. हे म्हणते आम्हाला गहू मान्य करायचं नाही, चपाती खायची. या नानाने सांगितलं का चिपडीचे या आम्ही गहू मान्य करत नाही. जर गहू नाही तर चपाती, अरे गहू नाही तर चपाती कुठली खाती पागल? हम गहू नहीं मानते, मट्टी में जाओ, हमको क्या करने का है? अधूरा ज्ञान किस काम क्या? एक आंख नहीं, ज्ञान के आंख नहीं, बात सही नहीं. चपाती खाने की मत खाओ, पहले गहू मानो. नाही ते नाम रूपाला सोडायला तयारच नाहीत माऊली. नाम आणि रूप त्यांना तेच आकारातच. ना तुझी काय करताय तिथं? मग आदेश हे लोक म्हणतात तरंगाला बघायचं, पाण्याला नाही बघायचं. तरंग मान्य का, पानी नहीं मान्य का? तेरे नाना ने बोला कि तरंग पानी के सिवाय तरंग रहता क्या? मूर्ख, तुम तरंग मानते ना, तो तरंग मानने का तो जमीन में निकालो तरंग तुम्हारे. तरंग किससे आता है? पानी से होता है. परमात्मा कहीं से प्रकट होता है? ताळाचा मेळ. हॅलो प्रेमा, पाण्यावर तरंग आहे का पाण्याविना तरंग आहे? चल बोल. पाण्यावरच तरंग आहे, पाण्याविना तरंग नाहीच होऊ शकत. आणि मग ती पाण्यावर तरंग बघते आणि पाणी नाही म्हणते. हो माऊली, खरंच आहे. म्हणजे अधिष्ठानालाच विरोध करणे ना. अधिष्ठानाला मान्य आहे, अधिष्ठान त्यांना मान्य नाही. तरंग होता है जाता है, हर बार तरंग बदलता है, पण पाणी नाही बदलता. गळाला पण काय बदलते? हो माऊली, तरंग येतात जातात, पाणी तेच राहत, असंच राहत. तरंग बदलतो, जो रूप बदलता है. एक बार बजरंगबली बनता है, कान्हा बनता है, राम बन जाता है, वो परशुराम बन जाता है,
खरंच आहे. उत्पन्न होते नष्ट होते तरंग काय असते ते क्षणाचा खेळ. तसं हे नाना रूप घेऊन येत राहते जात राहते, येते जाते येते जाते, कुठून येते आणि कुठं जाते हेच माहित नाही. ते मला कमाल वाटते, जेव्हा तरंग होतो तो पाण्याचाच, जेव्हा जगत बनतं तर त्याचाच, जर आकार बनतो तर त्याचाच. वो आकार को पकड़ते, किसका आकार बनता वो छोड़ते. हो मग खरंच आहे. खरंच आहे. वर्मच सोडलं त्यांनी काय मग. वरूनच सोडलं. कारण योग्यता कमी ना, पुढे सरकायचं माहित नाही ना, श्रवण नाही, अभ्यास नाही, कष्ट नाही परमार्थाचे, कुछ नाही. कारण त्याची ओळख म्हणजे आपल्याला कष्ट लागतात परमार्थात. कष्ट करत नाहीत लोक, कष्ट करायची इच्छा करीतच कष्ट नाही, करायची इच्छा करू शकत नाही, अवकाशच नाही उनकी, नाही अवकाश. ऐकू पण शकत नाहीत ते, ऐकू पण शकत नाहीत माऊली, श्रवण पण करू शकत नाही. नुसतं स्तोत्र वाचन करून काहीच कळत नाही माऊली. किती वाचा तुम्ही गीता, किती पारायण करा ना. पण जेव्हा अध्ययनामध्ये सत्संगामध्ये साधूची कृपा होती आणि अज्ञानाच्या आवाजात मग तो परमात्मा आत आहे आणि तो मीच आहे हा प्रसाद गुरुकडून मिळतो. जो कान्हा है, लल्ला है, राम है, प्रभु है, भगवान है, दत्ता है, कुछ भी है मेरे पास है, मेरे नजदीक भी है, मेरे अंदर में है और बाहर में है, सब कुछ वो ही है. ये भक्ति सही है, सब कुछ वही से, अंदर बाहर. खरे माऊली, अंदर बाहेर सब कुछ वहीच आहे. खरंच साधू शिवाय गुरु शिवाय, खरंच माऊली किती ग्रंथ वाचा तुम्ही, गुरु शिवाय खरंच काहीच काय कामाचं ग, अधुरी भक्ती काय कामाचं, अधुरी भक्ती काहीच फायदा नाही, काहीच फायदा नाही. त्याला गमंड असेल तुम्हाला गमन तुमचा, आमच्या गोष्टी गमंड काय दाखल मता. त्याला ओळखा ना, त्याला विचारा ना, तू बाण का घेतला, बाजरी का घेतली, त्याला बोला ना जरा. सुटे वेळ या लोकांना सांग बरं, बाण घेऊन का आला, सांग बदललं का म्हणून तू शस्त्र, सांग का बदललं, आणि पंढरपुरामध्ये कामून सगळं टाकून दिलं, चल सांग. पंढरपुरामध्ये तूच आला ना, मग कामून सोडले, हात उघडीन काहीच नाही, मग तर बंद केलं सगळं, तस का केलं. आता उत्तर अधिकार नाही भेटला ज्ञानाचा, भक्तीचा आहे ना, मी नाही म्हणत नाही, पण नाण्याची एकच बाजू आहे, दुसरी नाणं. जर नाण्याची दोन बाजू चांगल्या असतील तर नाणं चालतं, आणि एक बाजू जर बंद असते, खराब असते तर नाणं फेकून द्यायला लागते. ए खालून खराब आहे, चलत नाही, चालत तुझं, सांग चुक का बरोबर आहे पाहिजे. एक बंद त्या लोकांना हट्टी हट्टी स्वभाव. हो माऊली, त्यांना तीच भक्ती श्रेष्ठ वाटते. हो, तीच भक्ती श्रेष्ठ वाटते. ते ज्ञानाला म्हणजे तो आहे ना माऊली, गीतांत भिन्न आहे का, किती सांगितलं साक्षात कृष्णाची, ती खरी गीता आहे, तेच खरं रूप आहे ते कृष्णाचं, पण ते कुठं कळते. वाङ्मय मूर्ती अवडंबर करतात लोक, हे अवडंबर, मूर्ख, निव्वळ मूर्ख. चला आणि एक सांगते तुला प्रेरणा, सांगा माऊली. त्याचा संबंध जवळ असताना त्याला बाजूला करायचं, ती महा मूर्ख पण आहे. खरंच आहे माऊली, आज बाहेर तो असताना त्यालाच नाही म्हणायचं, बाजूला करून त्याला बघावं लागते. हो, भिन्न करून बघायचं. हो, समोरचं ते खरं वाटत, आणि मी छोटा असं काय, म्हणजे असं कमी भेदभाव होते, पूर्ण भेद. तो भगवंत, मी भक्त, तू मी मज्जा, खरंच द्वैत असली मजा. तू मी आणि तोच मी माने तोच मी आणि तुम्ही कळत कुठं आढळे पुढे तसे जग देखविना डोळा, म्हणून कळवळा तसे जाऊ दे, त्याचा अधिकार डिपेंड आहे.
भक्तीमध्ये काय वाया नाही, जात पण किती नाही. सांगितलं तरी कळत नाही माऊली त्यांना. किती सांगितलं ना 2 मी 1, पण त्यांना नाही कळत ते. ते पटतच नाही, त्यांच्या बुद्धीला पटतच नाही. ते म्हणतात आपण देव कसे म्हणतात, देव देवच आहे ना, आपण कसं काय देव असं हो. पटत नाही त्यांना. थरथर कापत नाही, अंगाला कापते. तसं भगवंत ज्ञानोबा काय म्हणले, तैसी आपली सोय देखे आणि आपल्या स्वभावामुखे. आपली सोय देखे, काय सोय दिली? मी ब्रह्मस्वरूपच आहे. कोणता स्वभावामुखे? मी देह नाहीच आहे. मग देहाचे धर्म आपल्यापासून सुटले जातात, बंद होतात. जेव्हा आपण आपल्या स्वरूपाला जाणतो तर बुद्धी आपल्या असलेला जाऊन थांबते, ती देहावर थांबत नाही. आणि कुठला व्यवहार तो जरी झाला विकार होत नाही. स्वभावामुखे जे व्यवहार आहे तो बंद होतो. चालू असताना मी नाही, त्याच्यात अभाव तयार होतो. वगैरे वगैरे बघू पुढे. आता आपली मीटिंग संपली आहे. एक खाली आता मग न चलते कळंके विन शशबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. मग न चलते कळंके विना. कळंक म्हणजे डाग असून चंद्रावर. जसे 1 कळी 2 कळी 3 कळ्या पुन्हा पूर्ण पौर्णिमेला पूर्ण उगवतो, पण एक कळ्याने कमी होतो. जेव्हा एक कला कमी होते तर ते चंद्र सगळं दिशेनसा होतो. जेव्हा एक कला उघडते तर पूर्ण होतो. तसा ज्ञानी महात्मा माझ्या चिंतनाने परिपूर्ण होतो. कसा होतो, काय होतो, उद्या बघू. बसले असतात तब्येत खूप सुंदर आहे. कलंक म्हणजे चंद्रा डाग म्हणतो ना आपण, तो कलंक आहे. मग न चलते कळंके विना शशिबिंब जैसे परिपूर्ण. शशिबिंब म्हणजे चंद्र. तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. बघ, ते मनाचे शृंगार म्हणजे मनाचा ब्रह्मभाव उत्पन्न होतो, तर अज्ञानाचा कलंक जातो. आणि तो शृंगार खऱ्या आनंदाचा भक्तीचा कसा आहे वगैरे वगैरे बघू जरा आपण. पण भरपूर चिंतन केलं या फार शांत जमाने चाललेल्या 230 पर्यंत. केवळ झाली वाफ निज बोधाची. रामा खूप सुंदर आहे. केवळ झाली वाफ निज बोधाची. हे सांगू, जेव्हा पाणी उकळते ना, पाण्यामध्ये अग्नी जातो, नीट आहे का? जेव्हा पाणी अग्नीचा संबंध होतो, अग्नी पातेल्यातून तो अग्नी पाण्यात जातो, पातेल्याच्या माध्यमातून डायरेक्ट पाणी अग्नीवर टाकता येत नाही, कारण अग्नी विझून जातो. आम्ही काय बोलले, टाकता येत नाही. नाही मध्ये पातेलं लागतं. मध्ये पातेलं लागतं, साधू लागते. हो माऊली, खरंच आहे. अग्नी आणि पाणी दोन्ही त्यांचा सगळं संपर्क कसा होईल? मध्ये पातेलं असलं तर ते पाणी तपते अग्नीवर. मग जेव्हा तो अग्नी पातेल्याच्या मार्फत पाण्यामध्ये जातो तर ते पाणी वाफ होत, पाणी राहत नाही. तसं बोध आत जातो तर जीव जीव राहत नाही, ब्रह्म होतो. पाण्याची वाफ. पाणी संपलं, तुम्ही पाणी घेऊन बघा वाटीवर, आणि वाटेवर पाणी संपले. ज्ञान म्हणजे काय? तसं तुमच्या अंतःकरणामध्ये हा जीवात्मा जन्मतो मारतो. 5 मिनिटं तुम्हाला बोलतेच, थांबा. पूर्वपिढी का सांगते ना, पहिले तुम्हाला वगैरे आणते. पाण्याची वाफ बनते तर ते पाण्याची वाफेच्या रूपाने हलकं होऊन जळून जातं. मग पाणी वाफ रूपाने झालं तर वाफ पाणीच असते ना. उष्णतेचे काय होतं, हलकं होतं. पाणी उष्णतेमुळे काय होतं, वाफ रूपांतर होतं, ते पाणी जळलं जातं आणि तिची वाफ होऊन ते आकाशामध्ये एकरूप होऊन जातं. वाफ वायू आणि ते पोकळीमध्ये इकडून जात. पण ते पाणी संपत आहे ना, घरात पाणी त्याला बोला राहत नाही, पण वाफेनं ते वायू बनत
पण त्याला संपवायला जाळायला अग्नी लागतं, तसं तुमच्या अज्ञानाला जाळायला संपवायला ब्रह्मबोध लागतो. बोधच लागतं. हलक्या जळते ते सुद्धा काही एकदम कसं जो जीव आत्मा आहे तसं स्वतः परमात्मा आहे, त्याला मी कोण हे माहित नाही, म्हणून जन्म मृत्यूची त्याला माग संख्या लागलीये. मग तो ह्या गर्भातून त्या गर्भात जातो, कारण त्याला ओळख नसते परमात्म्याची, प्राप्ती नसती संताची, अनुभूती नसती आत्मत्वाची, ऐक्य नसतं ईश्वराचं, ऐक्य असतं देहाचं, म्हणून दुःख असतं जगताचं. मग समजून घ्यायच्या बुद्धीत ना, ऐक्य जेव्हा ईश्वराचं झालं बुद्धीशी, तर जगताचा काय संबंध राहिला मग, आणि सुख दुःख कुठे उरले मग जन्म नाही, मृत्यू नाही, सुख नाही, दुःख नाही, तू नाही आणि मी नाही. जेव्हा तू आणि मी हे दोन द्वैत उत्पन्न होत, तेव्हा सुख दुःखाला सुरुवात होती. पण जिथं द्वैताचा निराश बोधान होतो, तिथं तुम्हीचा वाद होतो, आत्मसाक्षात्कार होतो, अभिन्नतेचा अनुभव येतो, आणि जीव शिव एकत्र येतात. तेव्हा तू नाही मी नाही, सगळा तोच एकच सदा अखंड. विश्व होईल जाईल, प्रलय होईल जाईल, पण तो जसा कसा जीव करते. विश्व आलं तरी काही माहित नाही आम्हाला, आणि विश्व गेलं तरी माहित नाही, कारण आम्हाला त्याचा संबंध नाही. ही माया दाखवती तर ते स्वप्नासारखं जगात, कारण जर तो आहे तर जगत आहे. आम्ही त्याला बघितलं, आम्ही जगताचा वाद केला. तुम्ही जगाला बघितलं, तुम्ही देवाचा वाद केला. हो माऊली. जाणार मन, आकाराकडे जाणार मन निराकार कसं होईल? आकार मायाचा आहे, आणि मायात आकारा करतात नेती आणि निराकार झापती. म्हणून जी भक्ती करतात त्या पूर्ण असतात, कारण ते मायेमध्येच आहेत. नामरूप मायाच आहे. कुणाचे नामरूप मायेच आहे, माहितीच आहे. मग तुम्ही न म्हणलं तर तुम्ही मायाचे साधीन आहेत ना, कारण तुम्ही नामरूपाला स्वीकारले ना. पण जिथे नामरूपाचा बाध आहे तो खरा कृष्ण आहे, खरा राम आहे. हे कळतच नाही, कुणी कळून देतच नाही. मग जगात आकार असो का तेव्हा आकार असतो, आकार आकारच आहे. दोन गोष्टी, जगत बी आकाराला आलं आणि जगत बी नामरूपाला आलं, आणि देव पण आकाराला आला आणि देव पण नामरूपात आला. जसं जगत ही भ्रांती आहे, तसं नामरूपी भ्रांती आहे. पण ही अधिष्ठानाची शक्ती आहे, ही परमात्म्याची प्राप्ती आहे, ही अध्यात्माची स्थिती आहे, ही ज्ञानाची रीती आहे, ही सुखाची प्राप्ती आहे. ज्या तिथे जगताला आकार आहे आणि भगवंताला पण आकारच घेतलाय त्यानं, तेव्हा तुला बी आकार, जगाला बी आकार, देहाला बी आकार. मग आकार हा कशावर असतो? निराकारावर असतो. मग जर आकार बघितला, निराकार सोडलं तर आकार कुठून उत्पन्न होणार? ज्या पाण्याचे कल्लोळ झाले, जर पाणीच नाही तर कल्लोळ नाही, जर निराकार नाही तर ईश्वर पण नाही. मग तुम्ही निराकाराला नाही म्हणतात, ईश्वराला हाय म्हणता, पाणीच नाही म्हणता आणि तरंग हाय म्हणतात. हे गोदड कुठलं घाणेरडं? हो माऊली, खरंच आहे. अध्ययन नाही, अधिकार शून्य, अध्ययन शून्य. आम्ही भक्ती करतात करा, न केल्यापेक्षा वाया केल्यापेक्षा बरं. मग ते वस्त्रात लंगडी गाय शहाणी, सगळे वस्त्र होते, एक गाय आणि मरतंगडी लंगडी, शिंग मोडल्या, हात मोडला, शेपूट नाही, आली लंगडी गाय, सगळे वस्त्र होते, आली लंगडी.
पण पाय नाही येत. हो माऊली. ती भक्ती सांगायची होती तर ज्ञानेश्वरी का लिहिली? बोला ना. का झाली? संत का आले? महान महान ग्रंथ का लिहिले गेले? पण ते कसं झेपत नाही या लोकांचं. आणि ह्यांना कष्ट नको असतात अध्ययनाचे. अगदी बरोबर आहे माऊली, खरंच आहे. कळत नाही, बुद्धीला झेपत नाही, मग ते सोडून देतात. आपली भक्ती श्रेष्ठ वाटते झालं, त्याचाच अहंकार मिरवायचा बस. ना तुम्हाला आताच म्हटले, गहू मानत नाहीत, चपाती मानते. पुढे शिकवले शामड्याला पण आम नाही म्हणत गहू. गहू आणल्याशिवाय चपाती बनत नाही आणि परमात्मा मानल्याशिवाय जगत बी बनत नाही. बासरी फिसरीचा कुछ देर के है बासरी, राधा गई बासरी गई. यमुना के तट पर बासरी थी, उधर नहीं छोड़ दी आज. द्वारका में कितने साल रहे भगवान? बहुत साल, बहुत. चलो. उपाधीच्या माध्यमातून प्रगट झालाय काना. आणि उपाधीमध्ये जे आहे ते नाम रूपाचे आहे. आणि उपाधी सुटली की नाम रूप रहते. उसका खरा सच्चा काना है वो, जिसको ना नाम ना रूप. जैसा दिखता वैसा नहीं है. समझने की बात है. वो तुम्हारे पास है, तुम्हारे अभिन्न है. उसको पहचानो, उसको मानो, उसको जानो. रामकृष्ण हरिताई, श्रांगदंड सद्गुरु. नजीक है, नजीक, बहुत नजीक, बहुत समीप. देह बाजू में है, देह दूर है, लेकिन परमात्मा तुम्हारे नजदीक है. तो जो बात मानता है वही उसको सलाम हम मानते हैं, करते हैं. वो जानता है ये बात, वो बहुत नजदीक है. तुम उसको अलग क्यों करते? तुमने अलग करे तो अलग हो जाता है. नहीं हो जाता अलग. सब में अभिन्न है, व्यापक है, एक है, अपरिचिन्न है, सुखकारक है, तुम्हारे साथ है, तुम्हारे अंदर है, तुम्हारा स्वरूप है, तुम्हारा संबंध है. उसको छोड़ते हैं, माँ बाप है, समीप है, तुम्हारा संबंध है. वो नहीं तो तुम भी नहीं. की भक्ति तुम झूठे, सब झूठा. झूठे में पड़ते गए. सच्चा पहचानो, सच्चा बनो, खुद को पहचानो. खुद ही खुला है. तुम्हाला कळो का न कळो, तुमच्या जवळ येत. तुम्ही देहाजवळ का राहता? त्याला भिन्न का करता? ओळखा ना त्याला. पुन्हा देह नाही आहे का तुम्हाला नंतर? त्याला ओळखासाठी देह दिला, त्याच्या प्राप्तीसाठी बुद्धी दिली, त्याला जाणण्यासाठी महावाक्य दिलं, त्याला मानण्यासाठी भक्ती दिली, आणि त्याची खून प्रेमाच्या पुढी तो भेटतो. हे वेदाने सांगितलं. भक्तीनंतर मी प्रगट होतो, ते स्वतःच बोललाय गीतेमध्ये. शंभरदा बोललाय, ते का कळत नाही? माहित नाही आम्हाला. मी तुझ्या अन्न खाल्लेल्या पचवण्यामध्ये अग्निनारायण जठरात होतो, कुठं नाही ते. सदा सदा तेच आहे. आपण म्हणतो मीच आहे, मी भक्ती करते. त्याला सोडून भक्ती कर बरं, त्याला कर बाजूला, आणि कर भक्ती तुझी, दाखव भक्ती तुझी. त्याला कर बाजूला, मग भक्ती कर. हात तरी वर होईल का? तरी होता येईल का? त्याच्या सत्तेने तू फुल वाचलीस, ती सत्ता तुझी आहे, त्याची आहे. त्याचं नाम घेतलीस, ती सत्ता त्याची आहे, आणि त्याला नाही म्हणते. गुरु माऊली, किती छान बोध आहे. तू भक्तीनं डोळ्याने टक 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 टक. फुल वाहताना पण तेच लागते, मंदिर वाहताना पण ती सत्ता लागते. त्या सत्तेला तू नाही म्हणते.
गंभीर गुनाह है, बहुत गंभीर गुनाह है। मानो नहीं तो खट्टे में जाओ, हमको मालूम नहीं। उसकी सत्ता से भी भक्ति चलती तुम्हारी। अगर वो तुम्हारे पास नहीं तो तुमको भूल उसको चढ़ाना जानता भी नहीं, वो दिखता भी नहीं। अगर उसकी सत्ता अंदर नहीं तो उसको कैसा देखने का, ऐसा प्रेम करने का उनको तो मालूम नहीं। ये अंध भक्ति है। चलो जान, अच्छे है, दिखे उनको प्रिय है ना, अधूरी है वो मानते हैं ना, अधूरी है करके बोलते हैं। चला खूप सुंदर. आंखें से देखना पड़ता है, अगर वो अंदर नहीं है तो आपको दिखता भी नहीं है, ये तो जानो ना। उसकी सत्ता से भी सब दिखता है, उसकी सत्ता भी वो कान है समझता है, उसकी सत्ता है वो झिड़काते, ऐसी कैसी भक्ति करते, अधूरी। अरे वाह आंधे भक्त आगे लगाओ, ज्ञान के आगे चढ़ाओ, फिर देखो काना को, तुम्हारे पास से हटेगा नहीं। एका खेडेगावात आईला मुलगा जन्मतो, ती म्हणती माझ्यापाशी ठेवायचं नाही, याचं कल्याण होत नाही, त्याला लांब करती, नेऊन टाकती बेंगलोर, पुणे, मुंबई. छोट्या बाळाला का लागलं ती चिपडी, कारण त्याचं भविष्य बनायचं असतं. आणि ते बाळ पण ती बाजूला काढती, जवळ ठेवत नाही. मग आकाराला पण ठेवती जवळ. खरंय माऊली. तुझं बरं आहे ना, तुझं चांगलं व्हावं म्हणून तर माया तुझी थांबवली, बंद केलीस आणि त्याला दूर केलं. मग आता कर ना त्या आकाराला दूर. खरंच ही माया बसती लेकराला पण धरून बसले, महामूर्ख. किती सोप्या भाषेत केवढा वैराग्याची ओरप, जिराणी मनाची था धाप काप, तेथ केवळ झाली वाप, निज बोधाची. जिराली मनाची थाप काप, धाप आणि काप, तत्र कापणे. लय सुंदर आहे. उद्या फक्त एकच ओळ होईल, माहित नाही मला आज काय सांगू तुम्हाला, सॉरी, पण ही ओवी लावून द्यायला 15 मिनिटं लागतात. आणि एक सांगायचं अजून, अमर काढावं लागतं, तर नाना रूपांतरानं बोलावं लागतं. मला आता एक सांगितलं, आईचं प्रेम असतं पण ते लेकरू लांब टेकते. तुमचं भगवंताचं प्रेम आहे पण ते पण टेकावं लागतं. संसार कळतो कटाकट, परमार्थ का कळत नाही, अक्कल शून्य म्हणून कळत. बरोबर आहे माऊली. विठ्ठल श्री ज्ञानदेव